तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण नवीन व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत, तर जसं की तुम्ही लास्टची व्हिडिओ बघितली असाल, आपण रिव्हर्सल ट्रेडिंग कशी करायची असते त्याबद्दल आपण शिकलो. तर या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी इंटरेस्टिंग शिकणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार स्टॉक्स मार्केटमधले काय इम्पॉर्टन्स असे कॅन्डल स्टिक्स असतात, ते पॅटर्न्स आपण पाहणार आहोत. काय कोणकोणते असे इम्पॉर्टन्स असे खूप सारे असतात, पण आपण मेनली आणि आपल्याला युजफुल होणार आहेत आपल्या ट्रेडिंग करिअरमध्ये. खूप सारे शिकून काय फायदा नाही. ते मेन्स आहेत, 5 ज्या मेन्स असतात त्या आपण शिकणार आहोत, की कॅन्डल स्टिक कशा ओळखायच्या आणि त्या काय दर्शवतात मार्केटमध्ये त्याबद्दल आपण शिकणार आहोत. तर तुम्हाला इथं काहीतरी 5 पॉइंट्स दिसतात, तर एक-एक करून आपण बघू इथं तुम्हाला शिकवण आणि मग परत जसं तुम्हाला इथं सांगितलं मी तुम्हाला रिअल लाईफमध्ये जाऊन आपल्या रिअल ट्रेडिंगच्या ह्याच्यावर जाऊन मार्केटमध्ये तुम्हाला दाखवतो त्या कुठे तयार होत आहेत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू आपण. तर सर्वात आधी मित्रांनो आपण पाहणार आहोत हॅमर. ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला इथे ग्रीन कलरची, ही जी कॅन्डल आहे याला हॅमर म्हणतात. ह्याची खालची जी विक आणि सगळ्यात आधी तुम्हाला विक आणि बॉडी कशाला म्हणतात ते सांगतो तुम्हाला. तर ही जी खालची दांडी असते बघा, ही दांडी असते. ही वरची कॅन्डल, ही पूर्ण एक कॅन्डल असते. एक हे ह्या कॅन्डलचं आपण एक्झाम्पल घेऊ. ही पूर्ण एक कॅन्डल असते. हे जे खाली जे एक लाईनसारखं दिसतंय आणि वर एक लाईनसारखं दिसतंय, याला म्हणतात विक, बॉडीची विक. आणि हे जे अख्खी जी ग्रीन दिसते तुम्हाला, हे ग्रीन सगळं बॉडी, त्याला म्हणतात बॉडी. ती असते मग ही झाली खालची विक आणि ही झाली बॉडी. विक आणि बॉडीपासून एक कॅन्डल तयार होते. तर एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तर हॅमर हा कसा दिसतो तुम्हाला सारखं सांगतो मार्केटमध्ये. हॅमर असतो असा, हॅमर जसं की तुम्ही बघितलं असता हातोडा कसा दिसतो, वर त्याचं हे असतं, खाली दांडा असतो तसं. तर ही बॉडी त्याची वर असते आणि खाली एक लांब अशी विक असते. खालची विक जर लांब असेल आणि वरची बॉडी हाफ असेल आणि वर काही पण कोणती म्हणजे एक पण विक नसेल, तर याला हॅमर म्हणतात. आणि हॅमर अशी दिसते, अशी तयार होते मार्केटमध्ये. तर हॅमर जर मार्केटमध्ये आपल्याला भेटली आणि ती जर अशा पोझिशनमध्ये भेटली, तर त्याचा अर्थ काय होतो मार्केटमध्ये तो आपण समजून घेऊ. इथे बघा लिहिलंय अपिअर्स ॲट द बॉटम ऑफ द डाउन ट्रेंड. जर मार्केटमध्ये जर डाउन ट्रेंड चालू असेल, ट्रेंड कसा ओळखायचा तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी. तर मार्केटमध्ये जर डाउन ट्रेंड चालू असेल आणि हा जर असे हॅमरसारखी कॅन्डल जर अपिअर झाली आपल्याला मार्केटमध्ये, तर त्याचा कॅन्डल होतो इट इंडिकेट्स पोटेन्शियल बुलिश रिव्हर्सल. तर ही जी हॅमर कॅन्डल आहे, ही अशी शो करते की मार्केटमध्ये जर डाउन ट्रेंड चालू असेल आणि जर बॉटमला अशी जर कॅन्डल तयार झाली, तर ही इंडिकेट करते की आता मार्केटमध्ये ट्रेंड येणार आहे किंवा रिव्हर्सल होणार आहे मार्केट. डाउन ट्रेंड असेल तर आता मार्केट रिव्हर्स होणार आहे. तर या कॅन्डलचा असा उद्दिष्ट असतो. तर खूप महत्त्वाची कॅन्डल आहे ही. तर लक्षात ठेवा तुम्ही सगळं. तर ही कॅन्डल हॅमर तुम्ही पाहिली, आता तुम्हाला रिअल चार्टमध्ये दाखवतो ही कॅन्डल. इथं बघा तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट मे 15चं मार्केट आहे खाली. इथं मी झूम करतो. तर मित्रांनो या ठिकाणी बघा रिव्हर्सल चालू होता मार्केटमध्ये. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आहोत आपण. मार्केटमध्ये रिव्हर्सल होता आणि इथं बघा तुम्ही प्रॉपर अशी हॅमर कॅन्डल तयार झाली आहे. तर मार्केटमध्ये जसं तुम्हाला सांगितलं की रिव्हर्स होतं मार्केट थोड्या काळासाठी. तर बघा इथूनच मार्केट हॅमर तयार झाली आणि मार्केट रिव्हर्स झालं. पाहिलं तुम्ही मित्रांनो, तर याला म्हणतात हॅमर कॅन्डल. आता मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही एक अप ट्रेंडमध्ये मार्केट गेलं होतं इथून 15 मिनिटाची टाईम फ्रेमवर आहे मार्केट आणि इथं बघा उलटा हॅमर तयार झाला आहे. तर जसं की तुम्ही खाली जर हॅमर तयार झाला तर मार्केट वर जातं. रिव्हर्स डाउन ट्रेंड असेल आणि खाली जर मार्केट हॅमर तयार झाला तर मार्केट अप ट्रेंडमध्ये जातं. तसंच मार्केट जर अप ट्रेंडमध्ये आला आणि जर वर हॅमर तयार झाला तर मार्केट डाउन ट्रेंडमध्ये जातं. तुम्ही इथं बघू शकता इथे एक हॅमर तयार झालाय आणि मार्केट अप ट्रेंडमध्ये चालू होतं. इथे एक्झॅक्ट हॅमर तयार झाला आणि मार्केट डाउन ट्रेंडमध्ये गेलंय. ते ह्या कॅन्डलचा असा अर्थ आहे की मार्केटचा ट्रेंड बदलतो हा कॅन्डल. तर लक्षात ठेवा हा खूप महत्त्वाचा कॅन्डल आहे. तर चला आपण आता दुसरा कॅन्डल बघू. दुसरा कॅन्डल आहे शूटिंग स्टार. पहिल्याला म्हणतात हॅमर, त्याला म्हणतात शूटिंग स्टार. शूटिंग स्टार हा एक्झॅक्ट हॅमर सारखाच असतो. हा एक्झॅक्ट हॅमर सारखा असतो, फक्त उलटा असतो. हॅमर कसा असतो? आता मी तुम्हाला याचं उदाहरण सांगितलं. तर हॅमर कसा असतो तुम्ही इथं बघू शकता. हॅमर असतो ग्रीन कलरचा आणि सरळ असतो. वर विक असते, आपली वर बॉडी असते, खाली विक असते आणि शूटिंग स्टार हा एक्झॅक्ट हॅमरच्या उलटा असतो. खाली विक असते, खाली बॉडी असते आणि वर विक असते. तर अपिअर्स ॲट द बॉटम ऑफ अप ट्रेंड. अप ट्रेंड चालू असेल तर वर तुम्हाला तो दिसेल आणि जर तो वर दिसला तर हा डाउन ट्रेंडमध्ये जातो. आताच तुम्हाला मी याचं उदाहरण दिलं उलटं. तर तुम्ही बघू शकता इट इंडिकेट्स पोटेन्शियल बेअरिश रिव्हर्सल. तर हा जर कॅन्डल तुम्हाला अपेअर झाला वर, ट्रेंडच्या वर जर हा कॅन्डल अपेअर झाला, सेम ॲज इट इज हॅमरच्या उलटा असतो, तर ह्याला हॅमर न म्हणतात शूटिंग स्टार असं म्हणतात. हा जर इंडिकेट झाला तर मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल तर डाउन ट्रेंडमध्ये जातं. चला तुम्हाला आता मार्केटमध्ये जाऊन दाखवतो मी हा कुठे आपण, जसं की मी तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगितलं या कॅन्डलचं सेम हाच. तर हा रेडमध्ये असतो फक्त. तर मी तुम्हाला दाखवतो अजून एक. मित्रांनो काय कलर काय मॅटर करत नाही दोघांमध्ये पण. फक्त त्यांची हे मॅटर करतं. तर काय कॅन्डल स्टिकचे प्रॉपर कलर्स मॅटर करतात मित्रांनो. लाल आहे का ग्रीन ते मॅटर करतं. तर चला मी तुम्हाला दाखवतो उदाहरण. या ठिकाणी पण बघू शकता मित्रांनो, अप ट्रेंडमध्ये मार्केट गेलं, वर हा तयार झाला, शूटिंग स्टार तयार झाला, मार्केट खाली आलं. तर खूप ठिकाणी असं होतं मित्रांनो. इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, मार्केट साईडच होतं आणि मार्केट इथून वर गेलं आणि वर एक्झॅक्ट शूटिंग स्टार तयार झाला. जिथं शूटिंग झालं त्याची दुसरीच कॅन्डल मित्रांनो बेरिश आली आणि मार्केट खाली गेलंय. बघू शकता जवळ जिथून मार्केट वर गेलं ज्या लेव्हलपर्यंत, त्या लेव्हलपर्यंतच मार्केट खाली आलंय. तर शूटिंग स्टार हा पण महत्त्वाचा कॅन्डल असतो. याचे काही कलर मॅटर्स करत नाही. यांची फक्त विक आणि बॉडी मॅटर करते. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तर चला आता आपण तिसरी कॅन्डल बघू. आता मित्रांनो तिसरी कॅन्डल आहे डोजी. डोजी ही कॅन्डल कशी दिसते बघा तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. यामध्ये विक आणि बॉडी हा दोन्ही पण एक सेम दिसतात. ह्या ह्या कॅन्डलमध्ये विक विक असती
पण बॉडी नसती. बॉडीच्या ऐवजी एक सरळ लाईन असते फक्त. तुम्ही बघू शकता अशी प्लसच्या साइनसारखी दिसते ही कॅन्डल आणि याला म्हणतात डोजी. जर डोजी ही जर मार्केटमध्ये दिसली तर ह्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला हे आपण कळून घेऊया. इथं सांगितलं की अपेअर्स इन अप ट्रेंड ऑर डाउन ट्रेंड. डाउन ट्रेंडमध्ये किंवा अप ट्रेंडमध्ये ही कॅन्डल शो होती. आपल्याला आढळण्यात येते आणि ही इंडिकेट्स करते. आता मित्रांनो ही कॅन्डल काय शो करते मार्केटमध्ये? तर मित्रांनो ही कॅन्डल काय शो करते? तर लिहिलंय इंडिकेट्स इनडिसिजन इन द मार्केट. इनडिसिजन म्हणजे कोणता डिसिजन नाही. म्हणजे याचा अर्थ ही जर कॅन्डल शो झाली, मार्केटमध्ये जर आली, तर बायर आणि सेलर दोन्ही पण हे स्ट्रॉंग लेव्हलचे प्लेयर्स आहेत. असं इंडिकेट करते की दोघांमध्ये पण सेम पोटेन्शियल आहे आणि मार्केट कुठे जाईल काय गॅरंटी नाहीये. तर ही याची गॅरंटी ही अशी शो करते. मार्केटचा नेक्स्ट मूव्ह मी सांगू शकत नाही. मार्केट थोड्या वेळासाठी थांबणार आहे. ही अशी इंडिकेट करते. हिचा कुठलाही डायरेक्शन किंवा काही शो करत नाही. हिचा अर्थ एवढाच आहे की डिसिजन सांगता येणार नाही, मार्केट स्टॉप होईल असा याचा अर्थ आहे. तर चला आपण मार्केटमध्ये असं शो झालंय का आपण बघू. होतं असं खूप वेळेस होतं. तर तुम्ही बघू शकता आणि याचा अजून एक अर्थ असा पण आहे, सांगता येणार नाही काय होईल, पण मार्केटमध्ये मूव्ह येणार आहे. एवढाच अर्थ आहे हिचा. सांगता येणार नाही काय येणार आहे, पण मूव्ह येऊ शकतो मार्केटमध्ये किंवा तो बेरिश साईडला असेल नाही तर बुलिश साईडला असेल, पण मूव्ह येणार आहे मार्केटमध्ये. पण डिसिजन कुठं जाईल, कुठला मूव्ह येईल तो काय सांगता येणार नाही. तर चला आपण मार्केटमध्ये जाऊन बघू. तर मार्केटमध्ये तुम्ही जसं की बघा इथं बघू शकता तुम्ही एकदम क्लिअर अशी डोजी कॅन्डल शो झालेली आहे. मार्केट अप ट्रेंडमध्ये होतं इथं. डाउन ट्रेंडमध्ये आलं आणि इथं बघा तुम्ही एक्झॅक्ट अशी डोजी कॅन्डल तयार झालेली आहे. माझ्या पॉईंटच्या खाली आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर मी कर्सर थोडा खाली घेतो. तुम्ही इथं बघू शकता. एक्झॅक्ट इथं डोजी कॅन्डल तयार झाली आहे. मार्केटमध्ये बायर्स किती आहे, सेलर्स किती आहेत कोणालाच काही माहिती नाही. पण मार्केट गेलंय कुठे बघा तुम्ही साइडवेज राहिले मार्केट आणि नंतर मार्केटमध्ये मूव्ह आलाय. तर ह्या कॅन्डलचा अर्थ असा आहे की थोडा वेळ थांबा. मार्केटमध्ये डिसिजन घेऊ नका. या कॅन्डलचा अर्थ असा आहे डोजी कॅन्डलचा. त्याला आपण दिसतंय का अजून एक उदाहरण बघू. डोजी कॅन्डल ओळखण्यास सोपी मित्रांनो. बॉडी बॉडी डोजी कॅन्डलला नसती आणि विक मोठी असती. प्लसच्या साइन सारखी दिसती जर आपण बघायचं म्हणलं तर. आणि शक्यतो ही मार्केटमध्ये कुठं पण शो होऊ शकते. आपल्या ह्याच्यामध्ये पण होऊ शकते शो काय म्हणतात त्याला डाउन ट्रेंडमध्ये, अप ट्रेंडमध्ये किंवा साइडवेजमध्ये पण शो होऊ शकते. अर्थ एकच या कॅन्डलचा की मार्केटमध्ये डिसिजन घेऊ नका. स्वतः मार्केट कन्फ्यूज आहे. याचा अर्थ असा. हे मार्केटच कन्फ्यूज आहे. बायर आणि सेलर दोन्ही पण सेम इक्विटीमध्ये आहेत. सांगता येणार नाही कुठे जाणार. तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो 1, 2, 3 ठिकाणी डोजी कॅन्डल्स बनल्यात. मार्केटमध्ये सांगताच येत नाहीत की किती बायर्स आणि किती सेलर्स आहेत. पण नंतर मार्केटने मूव्ह दिला इकडे बेरिश साईडला. तर असंच ह्याचं करणं मागं आपल्याला दिसली डोजी कॅन्डल तयार झाली, पण नंतर मार्केट गेलं अप ट्रेंडला, अप साईडला गेलं आणि इथं कॅन्डल डोजी दिसली आपल्याला, मार्केट गेलं डाऊन साईडला. तर याचा अर्थ असाच आहे की मार्केट स्वतः कन्फ्यूज आहे. बायर आणि सेलर दोन्ही पण सेम क्वांटिटीमध्ये आलेले आहेत मार्केटमध्ये आणि मार्केट जाईल कुठे, कोणाचे एसएल ट्रिगर होते आणि मार्केट जाईल कोणत्या डायरेक्शनमध्ये क्लिअर नसतं. तर चला मित्रांनो आता आपण नेक्स्ट कॅन्डल बघू. आणि मित्रांनो नेक्स्ट कॅन्डल आहे आपली बुलिश एंगल फ्लिंग. ही कॅन्डल महत्वाची मित्रांनो. या कॅन्डलकडे जरा लक्ष द्या. या कॅन्डलमध्ये काय असतं तुम्ही बघू शकता. द ग्रीन कॅन्डल एंगल फ्लिंग्स द प्रिव्हियस रेड कॅन्डल इंडिकेट स्ट्रॉंग बुलिश रिव्हर्सल. तर ही जी कॅन्डल ही एक कॅन्डल नाही, दोन कॅन्डल आहेत. दोन कॅन्डल मिळून एक कॅन्डल तयार होती आणि ह्या कॅन्डलचा अर्थ असा असतो, दोन कॅन्डल आपल्याला घ्यायचे असतात आणि ह्या कॅन्डलचा असा अर्थ असतो की मार्केटमध्ये जर आता डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये चालू असेल आणि जर पहिली कॅन्डल तुम्ही बघू शकता वीक सेम दोन्ही साईडची आणि बॉडी अशी एवढी असते, म्हणजे बॉडी पण सेम असते आणि पुढची जी कॅन्डल आहे सेम ॲज इट इज जशी ही कॅन्डल होती रेड कॅन्डल तशीच ग्रीन कॅन्डल होणार. विक्स दोन्ही पण छोट्या बॉडी मोठी असणार यांची आणि पहिली रेड असणार आणि दुसरी ग्रीन असणार. जर असा जर पॅटर्न तुम्हाला दिसला, पहिली रेड दुसरी ग्रीन, ग्रीनची साईज मोठी रेडची साईज छोटी, दोन्हीच्या विक छोट्या बॉडी मोठ्या, तर ह्याचा अर्थ असा असतो की मार्केटमध्ये स्ट्रॉंग असा रिव्हर्सल येणार आहे. म्हणजे मार्केट जर डाऊन साईडला चाललेला असेल, ही कॅन्डल जर तयार झाली, दोन कॅन्डल रेड आणि ग्रीन, तर याचा अर्थ असतो की मार्केट असं स्ट्रॉंगली बेरिश साईडला जाणार आहे. तर चला आपण मार्केटमध्ये पण जाऊन बघू. तुम्ही पॅटर्न लक्षात ठेवा, बघा कसा दिसतोय आणि यामध्ये कलर्स मॅटर करतात मित्रांनो. मागच्या 3 कॅन्डल्समध्ये कलर्स मॅटर करत नव्हते, पण ह्या कॅन्डलमध्ये कलर्स मॅटर करतात. पहिली कॅन्डल ही रेड पाहिजे, दुसरी ही ग्रीन पाहिजे. तर चला आपण लाईव्ह ट्रेडमध्ये जाऊन बघू. कुठे दिसतंय का आपल्याला. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये चालू होता आणि पहिली कॅन्डल ही रेडला क्लोज झाली. जसे की सांगितलेली ह्याची बॉडी छोटी असते आणि वीक एकदम छोटे असतात. इथं बघू शकता खाली तुम्हाला जसं की दिसत असेल, दोघांचे पण वीक बघा मित्रांनो छोटी आहे. मी साईडला एरो घेतो आणि दुसरी कॅन्डल ही ग्रीन ओपन झालेली आहे, क्लोज पण ग्रीनमध्ये झालेली आहे. वीक थोडीशी वरची मोठी आहे, खालची छोटी आहे. तर सेम ॲज इट इज तशीच आहे. तर तुम्ही बघू शकता असं जर स्ट्रक्चर मार्केटमध्ये तयार झालं तर मार्केट हा स्ट्रॉंगली अप साईडला जाऊ शकतो. तर बघा तुम्ही इथं मार्केटने स्ट्रॉंगली अप साईडला झालं, याचा अर्थ असाच असतो की मार्केट स्ट्रॉंगली अप साईडला जाणार आहे. मित्रांनो ही कॅन्डल महत्वाची आहे, लक्षात ठेवा तुम्ही. जसं मी तुम्हाला सांगितलं पहिली छोटी असते, दुसरी ही बॉडीने मोठी असते कॅन्डल. पहिली रेड दुसरी ग्रीन लक्षात ठेवा आणि ही शक्यतो तुम्हाला आधीमध्ये कुठे नाही सापडणार. ही तुम्हाला
एक बॉटम साइडलाच सापडेल. मार्केटच्या ट्रेंडच्या बॉटम साइडला जर ही अपिअर झाली ना, मार्केट डायरेक्ट अप ट्रेंडला जाणार आहे. आपण कारण की ह्या कॅन्डलची वेट करणार, मार्केट डाउन साइडला असणार आणि डाउन साइडला जर ही कॅन्डल स्ट्राँगली इंडिकेट झाल्या, तर आपण स्ट्राँगली बायर साइडला पोझिशन बनू शकतो मार्केटला. मित्रांनो, तर ही कॅन्डल महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. तर तुम्ही अजून मार्केटमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला पण भेटेल. तुम्ही पण थोडं बघा. तर मी आता दुसरी कॅन्डल सांगतो तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता मित्रांनो, आपली 5वी कॅन्डल काय आहे? आपली 4थी कॅन्डल होती बुलिश एंगल्फिंग. तर 5वी काय आहे? बेरिश एंगल्फिंग. तर सेम ॲज इट इज उलटं बुलिशचं उलटं बेरिश. तर ही कॅन्डल कसली पहिली असती सेम कॅन्डलचे दोघांचे पण स्ट्रक्चर सेम असेल. पहिली छोटी, दुसरी मोठी. फक्त यामध्ये कलर डिफरन्स असणार मित्रांनो. पहिली ही ग्रीन असेल, पण दुसरी ही रेड असेल. तुम्हाला दिसण्यासाठी मी दोन्ही पण कंपॅरिझनमध्ये सेम स्लाइडवर घेतो. तुम्हाला दिसू शकते इथं बघा. आता मित्रांनो, तुम्हाला दिसू शकते इथं पहिली जी होती बेरिश ही बुलिश एंगल्फिंग. यामध्ये काय होतं की पहिली रेड कॅन्डल होती, दुसरी ग्रीन कॅन्डल होती आणि यामध्ये बॉडी तुम्हाला सांगितली कशी असते. तर बेरिश एंगल्फिंगमध्ये काय असतं, बेरिशमध्ये पहिली ग्रीन असते, दुसरी रेड असते. बॉडी सेम असते दोघांची. स्ट्रक्चर सेम असतं. पहिली छोटी, दुसरी मोठी. दोघांच्या पण वीक छोट्या-छोट्या, पण बॉडी मोठी-मोठी. बॉडी ही स्ट्राँगली अशी इंडिकेट करते, की खाली तुम्ही वाचू शकता. रेड कॅन्डल एंगल्फिंग प्रिव्हियस द ग्रीन कॅन्डल. म्हणजे पहिली छोटी असते आणि दुसरी रेड कॅन्डल ही मोठी असते. इंडिकेट स्ट्राँगली बेरिश रिव्हर्सल. यामध्ये आपण काय बघितलं, बुलिश रिव्हर्सल असतो पहिल्या कॅन्डलमध्ये. यामध्ये काय असतं, की स्ट्राँगली बेरिश इंडिकेट शो करते. यामध्ये काय शो करते? यामध्ये काय शो करते? ही तुम्हाला भेटेल अप साइडला जर ट्रेंड हा बुलिश असेल, अप ट्रेंड असेल आणि वर जर ह्या दोन कॅन्डल इंडिकेट झाल्या, पहिली छोटी, दुसरी मोठी, बॉडी पण दोघांची सेम. तर अशी जी तयार झाली, तर ही स्ट्राँगली बेरिश साइडला येणार आहे. तर आपण त्याला लाईव्ह मार्केटमध्ये जाऊन बघू, ही कुठे दिसते. सेम ॲज इट इज पहिल्यासारखे, फक्त उलटी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं एकदम ब्युटिफुली अशी ही तयार झाली आहे आणि दोघांची पण मार्केट दोनदा पण पहिलं पण इथं बघा तुम्ही, मार्केट अप ट्रेंडमध्ये होतं. पहिली बॉडी छोटी, दुसरी मोठी. दोघांची पण बॉडी बघा तुम्ही. बॉडी बघा सेम असते. कलर मॅटर करतो मित्रांनो, तुम्हाला मी जसं की सांगितलं. कलर काय, पहिला ग्रीन, दुसरा रेड. कलर यामध्ये बघा, पहिला ग्रीन, दुसरा रेड तयार झालाय आणि बॉडीचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता आणि मार्केट स्ट्राँगली बेरिश साइडला आलंय. तसं की सेम ॲज इट इज दुसरीकडे पण बघू शकता तुम्ही मित्रांनो. त्यामध्ये पहिली ग्रीन, दुसरी रेड, बॉडी पहिली छोटी, दुसरी मोठी. वीक दोघांचे पण छोटे-छोटे. तुम्ही इथे बघू शकता वीक. ह्याची पण छोटी, याची पण छोटी. वीक म्हणजे तुम्हाला काय असं ते मी सांगितलं. तर त्यामध्ये तुम्ही बघा स्ट्राँगली बेरिश साइडला आलंय. तर हे जे काही कॅन्डल्स असतात हे खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. हे लक्षात ठेवा तुम्ही. आपण आज 5 प्रकारचे कॅन्डल स्टिक्स पाहिल्या. हॅमर, नंतर शूटिंग स्टार, डोजी. हॅमर, शूटिंग स्टार आणि डोजी ह्या कॅन्डल्समध्ये कलर्स मॅटर करत नाही मित्रांनो. जसं मी तुम्हाला सांगितलं, कलर्स हा मॅटर करत नाही. हा करतो पॉझिटिव्ह साइडला असेल तर ग्रीन आणि निगेटिव्ह साइडला असेल तर रेड. हे एवढंच तुम्हाला माहिती आहे. हॅमर म्हणजे सेम हातोड्यासारखं स्ट्रक्चर असतं. वीक बॉडी असते वर, खाली वीक मोठी असते. आणि शूटिंग स्टार हा हॅमरचा उलटा असतो, पण उलटा हॅमर म्हणू नाही शकत. तर त्यासाठी त्याला शूटिंग स्टार असं नाव दिलं. सिंपली तुम्ही असं लक्षात ठेवा, की हॅमरच्या उलटा सारखं दिसतो शूटिंग स्टार. डोजी कॅन्डल तुम्हाला सांगितलं प्लसच्या साइन सारखी दिसते. यामध्ये बॉडी हँड नसती, सिंपल लाईन असते आणि वीक असते त्याला मोठी. बुलिश एंगल फिलिंग तुम्हाला समजावलं मित्रांनो. पहिली छोटी मोठी कॅन्डल, दुसरी मोठी कॅन्डल, पहिली रेड, दुसरी ग्रीन. मार्केट स्ट्राँगली बेरिश साइडला जाणार आहे, याचा अर्थ असा. आणि बेरिश एंगल फिलिंग पण तुम्हाला सांगितलं, की बेरिश एंगल फिलिंगमध्ये काय सांगितलं तुम्हाला, सेम ॲज इट इज बुलिश सारखीच असते, फक्त यामध्ये उलटा कलर असतो. पहिली जी असते कॅन्डल ती ग्रीन असते, दुसरी रेड असते. मार्केट स्ट्राँगली बेरिश साइडला जाणार असतं आणि बुलिशमध्ये मार्केट स्ट्राँगली बुलिश साइडला जात असतं. तर मित्रांनो, आज आपण काय 5 इम्पॉर्टंट कॅन्डल स्टिक्स पाहिल्या मार्केटमधल्या, जे की आपल्याला कामी येतात. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय. आणि मित्रांनो, हे पण सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तेवढंच आम्हाला मदत होते. तर बाय बाय.